नमस्कार, मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। समाज कल्याण न्यास महिला आघाड़ी की ओर से होम मिनिस्टर कार्यक्रम का आयोजन। तो आइए ले चलते हैं आपको। समाज सेविका और समाज कल्याण न्यास की महिला आघाड़ी अध्यक्षा नलिनी ताई चौधरी ने हर जगह हर वक्त महिलाओं की समस्याओं को सामने लाया है। महिलाओं के लिए नाना तरह का कार्यक्रम आयोजन किया है। उसी तरह समाज सेविका और समाज कल्याण न्यास की महिला आघाड़ी अध्यक्षा नलिनी ताई चौधरी ने महिलाओं के लिए होम मिनिस्टर कार्यक्रम का आयोजन किया, जहां महिला जागतिक दिवस मनाया जाता है। महिलाओं को समाज में आगे आने का अवसर दिया जाता है। हूबहू वही बात नलिनी ताई चौधरी के मन में है और वो मन आगे कर महिलाओं को समाज में लाने का प्रयास कर रही है, समाज की सेवा कर रही है। समाज कल्याण न्यास महिला आघाड़ी की ओर से होम मिनिस्टर कार्यक्रम का आयोजन किया, जहां महिलाओं में एक उत्साह की भावना, प्रोत्साहन की भावना जागृत करने के लिए महिला दिन के अवसर पर नलिनी ताई चौधरी ने महिला दिवस को मनाते हुए महिलाओं के लिए होम मिनिस्टर कार्यक्रम का आयोजन किया, जहां महिलाओं के लिए नाना तरह के खेल का आयोजन किया गया था। महिलाओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। नलिनी ताई चौधरी ने उन्हें प्रोत्साहित और सम्मानित भी किया ताकि उनको प्रोत्साहन मिले। जानकारी के अनुसार समाज की सेवा करते आ रही है नलिनी ताई चौधरी, और नलिनी ताई चौधरी ने महिलाओं को आगे लाने का अथक प्रयास किया है। नलिनी ताई चौधरी ने महिलाओं के लिए काफ़ी समस्याओं का निवारण के लिए हर जगह हर तरह से आगे आने का काम किया है और महिलाओं को आगे लाने का काम किया है। ठीक उसी तरह से होम मिनिस्टर कार्यक्रम में महिलाओं के लिए नाना तरह के खेल का आयोजन किया, उनके प्रोत्साहन के लिए पुरस्कार वितरण का आयोजन किया। और इस अवसर पर कुछ प्रमुख अतिथि के रूप में आए लोगों का स्वागत सम्मान भी उन्होंने किया। तो आइए देखते हैं, कुल मिला जुलाकर महिला जागतिक दिवस के अवसर पर महिलाओं के लिए विशेष कार्यक्रम होम मिनिस्टर का आयोजन नलिनी ताई चौधरी ने किया। दारुगढ़ बये दारुगढ़ पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। मानतेकर पैठणी घेऊन आला, बहिणी उघडताना दा रोज वस्तूचा देणार। पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। मानतेकर पैठणी घेऊन आला, बहिणी उघडताना दा रोज वस्तूचा देणार। पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। मानतेकर पैठणी घेऊन आला, बहिणी उघडताना दा रोज वस्तूचा देणार। होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित समाज कल्याणाचे सन्माननीय अध्यक्ष माझे सहकारी मान्य श्री सोनू पाटील साहेब, माझे सहकारी सन्माननीय शंकरजी खारीक साहेब, सन्माननीय जनार्दन चौधरी दादा आणि महिला
पदाधिकारी व उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम केला जातो। खरं शासनातर्फे अनेक अशा योजना आहेत की महिलांच्या सक्षमीकरणासाठी केल्या जातात, परंतु त्या सर्व माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचत नसतात। परंतु आज या ठिकाणी समाज कल्याणाद्वारे किंवा महिला मंडळाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन आणि महिलांनी घराबाहेर पडून, तर पूर्वीची एक प्रथा होती चूल आणि मूल ह्यापर्यंतच महिला मर्यादित असायच्या, परंतु आता महिलांनी घराबाहेर पडून आपल्यामधलं कला कौशल्य हे या सूत्रावरून दाखवण्याची संधी अशा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते। मी हिरकणी महिला मंडळ व समाज कल्याण न्यासच्या सर्व सन्माननीय ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि महिलांचं सक्षमीकरण होणं आवश्यक आहे, कारण आम्ही जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, परंतु त्या शिवरायांना घडवणारी देखील एक महिला, त्या म्हणजे माता जिजाऊ। त्यांनी इंग्रजांच्या साम्राज्याला प्रथम आव्हान निर्माण केलं, ती झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या देखील महिला होत्या। परंतु महिला जोपर्यंत घराबाहेर पडणार नाहीत आणि आपल्यामधलं कला कौशल्य दाखवणार नाही तोपर्यंत महिला सक्षमीकरण होऊ शकणार नाही। या ठिकाणी आपण सर्व महिला या उपक्रमामध्ये सहभागी झालात, मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना जागतिक महिला दिन, महिला दिनाचे कार्यक्रम सगळीकडेच चालू आहेत। त्यामुळे मला असं वाटलं माझ्या टेमघर गावामध्ये महिलांमध्ये जे सुप्त गुण आहेत ते जागृत व्हावेत। त्याचप्रमाणे ह्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळे मान्यवर आणि महिला बचत गट, महिला मंडळ यांच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहाव्या आणि त्याने एकमेकींचा हळदी कुंकू करून विचारांची देवाणघेवाण करावी, याच्यासाठी मी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। किती सक्सेस होताना हा कार्यक्रम आपल्याला दिसत आहे। महिलांचा सहभाग याच्यामध्ये कशा प्रकारे नोंदवलेला आहे, ज्या प्रकारे समाज कल्याणाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम करत आहे। समाज कल्याण न्यास ही नेहमीच सर्व महाराष्ट्रभर काम करणारी संस्था आजपर्यंत निदर्शनास आलेली आहे आणि या समाज कल्याण न्यासच्या माध्यमातून टेमघरमध्ये पहिल्यांदाच जेव्हा आम्ही हा कार्यक्रम घेतला त्यावेळेस केवळ टेमघरमधीलच महिला नाही तर भादवड, टेमघरपाडा, पूर्णा, कोपर, त्याचप्रमाणे पिंपळघर, इव्हन केवली, दिवा, सोनाळे
त्याचप्रमाणे इकडं बाळकून म्हणजे ठाणे परिसरातल्या सुद्धा महिला या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. खरंच आम्हाला अत्यंत आनंद झाला की ह्या महिला दिनाच्या निमित्त या सर्व भगिनी या ठिकाणी येऊन आम्हाला उपक्रम केला. त्याबद्दल मला मनस्वी आनंद वाटतो. पहिल्यांदाच आपण कार्यक्रम इथे आयोजित केलेला समाज कल्याण न्यास कुटुंबाच्या माध्यमातून पुढे अजून किती वर्षापर्यंत करत राहणार असा कार्यक्रम? समाज कल्याण न्यास ही संस्थाच अशी आहे की त्यातून बाहेर पडायचं नावच कोणी घेऊ शकत नाही. ज्या दिवशी आमचं अपॉइंटमेंट लेटर तयार झालं आणि आम्हाला समाज कल्याण न्यासमध्ये सोन्या पाटील साहेबांनी ॲडजस्ट केलं, त्या दिवशी ठरवलं की आता अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि हृदयामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या समाज कल्याण न्यासमध्ये सदैव कार्यरत राहून सगळ्या महिला भगिनींसाठी आम्ही असेच कार्यक्रम राबवत राहू. मॅडम, काय सांग, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष आहेत, काय महिलांना संदेश देऊ इच्छाल आपण आणि आजच्या कार्यक्रमाविषयी जो नलिनी चौधरी मॅडम असतील आणि आपण सर्व मंडळींनी कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे या होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम असतील, काय सांगू इच्छिता? उद्या जागतिक महिला दिन आहे, परंतु उद्या खूप प्रोग्राम असल्यामुळे आम्ही ठरवलं की आजच प्रोग्राम करायचा. कारण की जसं समाजकार्य जेवढं गरजेचं आहे तेवढं कुटुंबसुद्धा गरजेचं आहे असं ठरवून कुटुंबामध्ये अनेक अडचणी त्या कार्यक्रम आहेत कुटुंबामध्ये तर त्यांची अडचण लक्षात घेऊन आजचा प्रोग्राम सादर करण्याचा प्रयत्न केला. तसेच इथे टेमघरमध्ये हा करण्याचा एकच मानस होता की ज्या नलिनी चौधरी ताई आहेत त्या खूप समाजामध्ये कार्य करत असतात, परंतु त्यांचं समाज कल्याण न्यासमधलं पद किती महत्त्वाचं आहे हे या एरियामधल्या किंवा ह्या परिसरामधल्या महिलांना कळावं हीच माझी इच्छा होती. आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांना आम्ही सांगितलं की पाऊल पुढे टाका, आम्ही बरोबरच आहोत, काही अडलं काही चुकलं तर आपलंच आहे आणि आपण याच मार्गाने पुढे जाणार. कारण की दादांचा हात आपल्या पाठीवर असल्यामुळे आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. हेच मनात ठेवून आम्ही 8 दिवस झाले या कार्यक्रमाच्या रूपरेषा आखत आहोत आणि त्याप्रमाणे कार्यक्रम यशस्वी होताना आज दिसत आहे. बायांच्या काकी सांगितल्यान का जाग्या बाया आहे रुमागतान बाया माझ्या आहे रुमागता बायांच्या काकी सांगितल्यान का जाग्या बाया आहे रुमागतान बाया माझ्या आहे रुमागता आहे रुमागतान नथण्या जोरू न बाय माझ्या नाकी कशा शोभती न बाय माझ्या नाकी कशा शोभती आहे रुमागतान नथण्या जोरू न बाय माझ्या नाकी कशा शोभती न बाय माझ्या नाकी कशा शोभती. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना रोज वस्तूचं देणार पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना रोज वस्तूचं देणार आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.